आम्हाला घरी जायला प्रत्येकाला 2-2 तास 3-3 तास लागते. आता मला सांगा, शिफ्टवरनं कामगार येतात. जर का शिफ्ट 20-20 मिनटं 300 लोकांची शिफ्ट उशिरा चालू झाली, 25 मिनटं उशिरा चालू झाली, तर कंपन्यांनी करायचं काय? कारण कोऑर्डिनेशन नसेल डिपार्टमेंटमध्ये, तर त्याचा फटका जनतेलाच बसणार, बाकी कोणाला बसणार? 4,500 हेक्टरची MIDC आहे. एशियातली बऱ्यापैकी मोठी MIDC म्हणून कन्सिडरेशन आहे. आणि आपण तिथं जर का 20 मीटर 25 मीटरचे रोड टाकत असेल आणि 1,00,000-1.5 लाख माझ्या अंदाजानं लोक ये जा करत असतील, तर ते कितपत योग्य आहे हे सगळा अभ्यास करून त्याच्यावरती काम करू. लोक आता सध्या चाकणला जॉईनिंग मागत नाहीत, होकार देत नाही जॉईनिंगसाठी. का? वाय? याचं अनालिसिस हे की ट्रॅफिक जाम तुटवडा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे. तुम्ही बसेस प्रोव्हाइड केल्या पण रस्ते प्रोव्हाइड नाही केले. PMRDला पुणे जिल्ह्याचं पालकत्व दिलं होतं. एकदम भंगार आणि थर्ड क्लास काम त्या PMRD कडून होताना दिसते आपल्याला. पुण्यातील चाकण MIDC मधील 20 लघु उद्योग जे आहेत ते शिफ्ट होण्याच्या मार्गावरती आहेत आणि या संदर्भात आज एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत. आपल्यासोबत काही जे MIDC मध्ये काम करणारे व्यक्ती असतील किंवा कंपनीचे मालक असतील ते आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, नेमकी भूमिका काय आहे तुमची? कारण 20 कंपन्या शिफ्ट होण्याच्या च्या दिशेने सुरू आहे वाटचाल, तर आपलं म्हणणं काय आहे? शिफ्ट होण्याच्या दिशेने वाटचाल जी चालू आहे ही सर्वप्रथम मी सांगतो की ही आम्ही महाराष्ट्रातच आहोत. आम्ही कुठे महाराष्ट्र सोडून जाणार नाही आहे. फक्त चाकण इंडस्ट्रियल चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन आहे किंवा जे काही बाकीचे सहकारी असतील यांच्या मतानुसार आता आपल्याला फक्त आणि फक्त जे बेसिक सुविधा आहेत त्या सुविधांवरती लक्ष करायला पाहिजे. आता जी मोठी पत्रकार परिषद झाली याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड होता, त्याच्यामधनं असं लक्षात आलं की ज्या काही मल्टीनॅशनल असतील, ज्या काही इंडस्ट्री असतील, यांना बेसिक सुविधांमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि बेसिक सुविधा जर का सुरळीत झाल्या आणि याच्यामध्ये झाले तर डेफिनेटली आम्ही जे काही काम करणार आहे ते एक्सपान्शनचं काम आपण याच्यावरती विषय करू. खरं जर का बेसिक सुविधा मिळाल्या नाही, थांबवतो 2 मिनिटं. बेसिक सुविधा म्हणजे काय? रस्ते. आम्हाला घरी जायला प्रत्येकाला 2-2 तास 3-3 तास लागते. आता मला सांगा, शिफ्टवरनं कामगार येतात. जर का शिफ्ट 20-20 मिनटं 300 लोकांची शिफ्ट उशिरा चालू झाली, 25 मिनटं उशिरा चालू झाली, तर कंपन्यांनी करायचं काय? कसा बिझनेस करणार? ह्या एक गोष्टी. परत प्रेशर, कॉस्टिंगचं प्रेशर वेगळं आहे. जसं आपण वरती एक उद्योजक म्हटला की आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती आहेत, दुसऱ्याच्या सार्वजनिक प्रॉब्लेममध्ये आम्हाला ओढू नका. कारण का की ज्या बेसिक सुविधा इंडस्ट्रीला काय लागतं, रस्ते चांगले पाहिजेत, लाईट चांगली पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, प्रॉपर सिवेज सिस्टीम पाहिजे, कचरा उचलण्याची सिस्टीम पाहिजे. बाकी इंडस्ट्री काही मागत नाही. परंतु स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याकडे तुम्ही काही तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत का आणि त्यांचं काय म्हणणं आहे? वेळोवेळी कुठलेही खासदार, कुठलेही आमदार आमच्या बरोबरीने उभे आहेत. फक्त याच्यामध्ये जे सिंक्रोनाइज्ड वेनं जायला पाहिजे की जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एकत्र करून एक अधिकारी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती काम करणं गरजेचं आहे. तेवढाच अभाव आहे. ते जर का शासनानं प्रॉपर केलं आणि ते जर का शासनानं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्की या प्रॉब्लेममधून आपण बाहेर पडू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा बाहेरची डेव्हलपमेंट येईल किंवा आपण बाहेर इम्प्लिमेंट करू की अजून MIDC वाढणार, कारखाने वाढणार, उद्योग वाढणार, त्या ठिकाणी आयडल मॉडेल म्हणून जाईल. परंतु ज्या संस्था असतील म्हणजे MIDC असेल किंवा PMRD असेल, ते एकमेकांवरती आरोप करतायत आणि यामध्ये तुमचं नुकसान होते. हे बघा, तो मी काय त्याचा अधिकारी नाही आहे किंवा मी त्याच्यावरती जास्ती भाष्य करू शकत नाही. कारण ते माझ्या त्यांच्या या ढिसाळ कारभारामुळं थेट तुम्हाला फटका बसतोय. आता हे तुम्ही बघताय तसाच कारभार असणार ना. कारण कोऑर्डिनेशन नसेल डिपार्टमेंटमध्ये तर त्याचा फटका जनतेलाच बसणार, बाकी कोणाला बसणार? त्यामुळं माझं एकच शासनाला विनंती आहे की एक कोऑर्डिनेटर नेमा जो सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल आणि प्रॉपर प्लॅनिंग नसेल की बाबा रे आपल्याला एवढी इंडस्ट्री टाकायची आहे तर या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि एवढे रोड लागतील, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर येईल. 4,500 हेक्टरची MIDC आहे. एशियातली बऱ्यापैकी मोठी MIDC म्हणून कन्सिडरेशन आहे. आणि आपण तिथं जर का 20 मीटर 25 मीटरचे रोड टाकत असेल आणि 1,00,000-1.5 लाख माझ्या अंदाजानं लोक ये जा करत असतील, तर ते कितपत योग्य आहे हे सगळा अभ्यास करून त्याच्यावरती काम करू. परंतु आता शिफ्ट होण्याची तुमची मानसिकता आहे असं पत्रकार परिषदेत दिसलं आहे. परंतु तुम्हाला प्रशासनाने सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या तर त्यानंतरचा तुमचा निर्णय काय असेल? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे जागा, लाईट, पाणी या गोष्टी आहेत. प्रशासनानं
याच्यावरती काम करावं. आणि नक्कीच शिफ्टिंगचा विषय आहेच. जर का झालं नाही तर तुम्ही बघताय की किती उद्योजक वैतागलेले आहेत. या गोष्टी ह्या पुढे येणारच. हा प्रश्न आत्ता का आला? कारण आम्ही 20 लोकांनी उठाव केला म्हणून आला. आता 20 लोकांनी केलं, उद्या 100 लोक उठतील. हा प्रश्न जोपर्यंत आपण मूळला जात नाही तोपर्यंत याच्यावरती आपण भाष्य करणं चुकीचं वाटतं मला. खरं तर तुम्ही देखील कुठल्या तरी कंपनीत काम करत असालच. Yes, yes. काय तुम्हाला फेस करावं लागतं सगळ्या गोष्टींना? बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, मी मगाशी बोललो की पुणे जे आहे आपलं चाकण म्हणजे सगळ्यात मोठं औद्योगिक हब आहे आपलं. तर ते हब या नावाला ते सूट झालं पाहिजे. ते आता सध्या होत नाही आहे. ओके, सध्या आपण जे बघतोय रोडचे प्रॉब्लेम, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम, जसं सरांनी मगाशी एक्सप्लेन केलं की आपण 1 तासाची शिफ्ट 3-3 तास चालवतो ओन्ली फॉर वेटिंग ड्यू टू ट्रॅफिक जॅम. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनचा लॉस होतो, बिझनेस लॉस होतो, टार्गेट लॉसेस होतात. त्यामुळे मग बऱ्याच कंपन्या, जसा आपण प्रश्न मांडला की का जात आहेत कंपन्या, हे शोधण्यापेक्षा रूट कॉज अनालिसिस केलं पाहिजे. जातात कंपन्या पण का जात आहेत? रोड, जसं तुम्ही म्हटलात मगाशी की तुम्हाला गरजेचं काय काय, तर तुम्ही पाणी देताय, वीज देताय, मग रोडही तेवढंच गरजेचं आहे. कारण की ट्रॅफिक जाम जर तुम्ही हटवला तर लोक आनंदाने जॉईन करतील. लोक आता सध्या चाकणला जॉईनिंग मागत नाहीत, होकार देत नाही जॉईनिंगसाठी. का, वाय? याचं ॲनालिसिस हे की ट्रॅफिक जाम तुटवडा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे. तुम्ही बसेस प्रोव्हाइड केल्या पण रस्ते प्रोव्हाइड नाही केले. गाड्या चालणार कुठे? रस्त्यांवरच चालणार ना. तर सगळ्यात महत्त्वाचं MIDCचे अधिकारी तुमच्या अगदी समोर होते, PMRDच्या अधिकारी समोर. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी होत आहेत, प्रोसेसमध्ये आहेत सगळ्या गोष्टी. प्रोसेसमध्ये आहे, पण कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने डेव्हलप झाले, इंडस्ट्री ज्या पद्धतीने चाकण MIDC सुरू झाल्या त्या पद्धतीने इन्फ्रा डेव्हलप नाही झाला. त्या पद्धतीने रोड मोठ्याने झाले. 16 फुटी रोड, 24 फुटी रोड, 25 फुटी रोड, असे ऑड रोड आपल्याला अजूनही बघायला मिळतात. एक स्टँडर्डायझेशन आपल्याला बघायला मिळत नाही. PMRDने सगळं स्टँडर्डायझेशन पेपरवर मांडलेलं आहे. बट पेपरचं रिअलिटी किंवा साध्य कधी करणार, साक्षात्कार कधी घडणार? हा साक्षात्कार घडला की हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अगदी शेवटचा प्रश्न, येस, तुम्ही प्रशासनासोबत बोललेला असाल किंवा तुमची कंपनी जी आहे ते संबंधित बोललेली असेल, परंतु आता या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी असेल, यामुळे तुमच्या कंपनीवरती साहजिकच याचा परिणाम होत Yes. असेल, तर तुम्हाला व्यवस्थापन काय बोलते? व्यवस्थापन बोलणारच ना. कारण की आपण जर आपण कामगार घेताना त्यांना जर आपण फीडबॅक देतोय की आमच्याकडे बस फॅसिलिटी आहे, कॅन्टीन फॅसिलिटी आहे, तर वेळेत देणं गरजेचं आहे. कस्टमरला आपण जर सांगतोय तुम्हाला टार्गेट वेळेत मिळणार, तर टार्गेट देणं गरजेचं आहे. वरून मॅनेजमेंटकडनं बाय डिफॉल्ट एम्प्लॉयला प्रेशर येणार, ॲडमिनिस्ट्रेशनला प्रेशर होणार. या गोष्टी फेस करावं लागणार प्रत्येकाला आणि कोणीही टार्गेट अचीव करू शकणार नाही. ह्यावर रूट कॉज अनालिसिस एकच मी सांगू शकेल की PMRDने जे काम आपलं कागदावर आखलेलं आहे ते समोर साक्षात्कार करावा, म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह. अगदी सरकार जे आहे ते कुचकामी ठरते. कारण एकीकडे म्हणते की आम्ही हजारो कोटी किंवा शेकडो कोटींची गुंतवणूक करतोय, रस्ते करतोय, पण दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये थोडासा विरोधाभास आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं व्हिजन जर बघितलं असेल, 1 ट्रिलियन इकॉनॉमी त्यांना करायचं आहे आणि ते बऱ्याच जास्त चांगल्या चांगल्या गोष्टी करतायत महाराष्ट्रभर, म्हणजे नो डाऊट ऑन दॅट. इवन काल पण त्यांनी दखल घेतली आहे तुम्ही चाकणच्या. म्हणताय बरोबर आहे, पण ग्राउंड रिपोर्ट वेगळा आहे. एक्झॅक्टली. सो जर बाकीच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, चांगल्या गोष्टी होत आहेत, तर चाकणसारखी एवढी मोठी इंडस्ट्री असताना तिथं का लक्ष नाही? आत्ता पण तुमचा एक प्रश्न होता की खूप सारे प्लॅन्स होत आहेत. प्लॅन तुम्ही बघाल ना तर एखादा म्हणजे जगभरातनं ना फक्त तो चाकणला येईल. प्लॅन अगदी बरोबर आहे, तुमचं प्लॅन होत आहेत, परंतु आता 20 कंपन्या शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे 4000 जे कामगार आहेत त्यांच्या कुटुंबावर, त्याच्या उदरनिर्वाहावर ते थेट फटका बसतोय असं वाटत नाही? बरोबर. त्यामुळे प्लॅन जरी पेपरवर असले तरी ग्राउंड रियालिटी काय, रस्त्यावर तो ट्रॅफिकमध्ये 2-2, 3-3 तास अडकतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि जसं म्हणलं तसं ताळमेळ नाही आहे. बऱ्याच साऱ्या एजन्सीज आहेत, त्याच्यावर कुठली तरी एक नोडल एजन्सी पाहिजे, IS ऑफिसर पाहिजेत, डिव्हिजनल कमिशनर लेवलचे पाहिजे, आणि त्यांनी हा बघितलं पाहिजे. आणि पिंपरी चिंचवडचा नॉर्थ हा चाकण येतो आणि साऊथ हा हिंजवडी येतो. एकच मी ॲड करतो सर, हे बघा, या सगळ्या उद्योगांनी मिळून एक ऑनलाईन पेटिशन पण केलेली आहे, अनक्लॉक चाकण MIDC नावानी, change.org वर 8000 लोकांनी साईन केलेलं आहे. आणि ह्याच्या मार्फत पण आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री एका सिग्नेचर जर लोकांनी केली तर त्यांना त्याचं नोटिफिकेशन जातं. तर हा पण आम्ही अवेअरनेस करत आहोत. थँक्यू. तुमची कंपनी कुठली आहे, काय काय अडचणी येत आहेत तुम्हाला? मी एक भूमिपुत्र आहे आणि माझी छोटा कंपनी आहे तिकडे. अडचणी भरपूर येतात आहेत, परंतु एक भूमिपुत्र म्हणून सांगतो की समस्त चाकणकरणात या MIDC जर गळती लागली तर अडचण येणार आहेत.
कारण अनेक जणांचे जे उदरनिर्वाह आहेत ते MIDC वरती अवलंबून आहेत. अनेक जणांच्या खोल्या आहेत भाड्याने दिलेल्या, अनेक जणांचे कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये आहे, काही सप्लाय ते करतात, काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. या सर्वांवरती परिणाम होणार आहे मोठा. परंतु यामध्ये एक उदासीनता खरोखर दिसते, जी PMRDची, ज्या PMRDला पुणे जिल्ह्याचं पालकत्व दिलं होतं, एकदम भंगार आणि थर्ड क्लास काम त्या PMRDकडून होताना दिसते आपल्याला. मागील वर्षी आम्ही एक ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या मार्फत एक आंदोलन उभारलं होतं. त्या आंदोलनात त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की 1 वर्षात आम्ही तुमचे चाकणचे आउटर रिंग रोड तयार करू. ते अजूनही आउटर रिंग रोड तयार झालेले नाही. ज्या मूळ जे कारण आहे ट्रॅफिक कोंडी फुटण्याचं, त्याच्यावरती ते काम करताना दिसत नाही आहे. कुठंतरी जाहिरातबाजी करतात, सोशल मीडियावरती पोस्टरबाजी करतात की आम्ही 100 कोटी दिले, 200 कोटी दिले, पण काम कुठं होताना आम्हाला दिसत नाही आहे. जे काम होतं ते त्याला परत खड्डे पडतात आहेत. कॉन्ट्रॅक्टर असतील, ते अधिकारी कोण असतील, ते भ्रष्टाचार करताना त्यामध्ये दिसतात आहेत. मग याचा उपयोग काय होणार आहे चाकणकरांना? तर या सगळ्या भावना आहेत आणि चाकणमधील 20 ज्या छोट्या कंपन्या आहेत, लघु उद्योग आहेत, त्या खंडाळा येथे शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या सगळ्यांची जी मानसिकता आहे ती शिफ्ट होण्याची आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मूलभूत सुविधा असतील, म्हणजे अगदी वीज असेल, पाणी असेल आणि रस्ते असतील, या सगळ्यांना त्यांच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं प्रशासन याकडं कसं लक्ष देतं आणि त्यांची पूर्तता जी आहे ती करतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.